आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात ईडीच्या अधिकारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी। पीएमएलए अंतर्गत ईडीला संशयिताला अटक करण्याचे, मालमत्ता जप्त करण्याचा 2022चा निकाल, तर या निकालाचा फेरविचार करण्याचं न्यायालयाकडून मान्य। इस्रायलच्या तेल अवीव विमानतळानजीकच झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियाकडून आता विमानसेवा स्थगित। युरोपसह अमेरिकेतील विमान कंपन्यांकडून सुद्धा आपली विमानसेवा थांबवण्याचा निर्णय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसासह गारपिटीचा इशारा, तर कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 5 दिवस उन्हाळी पावसाची शक्यता। राज्यात तापमानाचा पारा सध्या 40शी पार। 2 महिन्यात मार्चच्या तुलनेमध्ये आता एप्रिल महिना सर्वाधिक तापदायक। विदर्भात सर्वाधिक तापमान, तर तापमान आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यामध्ये 2997 प्रकल्पात 33% पाणी शिल्लक। 19 जिल्ह्यांमध्ये 936 टँकर्सना पाणी पुरवठा, तर 758 गावं आणि 2257 पाड्यांना भीषण पाणी टंचाई जाणवते। फळं, पालेभाज्या यासह अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी अभ्यास गट। संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून या अभ्यास गटाची स्थापना। बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेल्या फळं आणि पालेभाज्यांची, इतर भाजीपाल्याची 30%, तर धान्याची 10% नासाडी। विदर्भात 127 मंजूर सिंचन प्रकल्पांपैकी केवळ 46च प्रकल्प पूर्ण, तर केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे सिंचन प्रकल्प अपूर्ण। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उच्च न्यायालयाच्या शपथपत्रात माहिती। कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात। आणखी 7 दिवस ग्राहकांना हापूसची चव चाखता येणार। वाशी एपीएमसीतील आंबा व्यापाऱ्यांची माहिती।